आणि आता एक बातमी येते, महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे। इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याकरता ही शिफारस करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसी मध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे। या घडीची मोठी अपडेट, महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसी मध्ये करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। अधिक अपडेट घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, नक्कीच अतिशय मोठी बातमी आहे आणि या बातमीचा खूप मोठा परिणाम हा आगामी विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो। विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून ज्या महाराष्ट्रातील प्रामुख्याने 15 जातींचा ओबीसीच्या केंद्रीय सूचीत समावेश करण्यासाठीची शिफारस करण्यात आली होती, त्या 15 जातींची नावं ही केंद्रीय मागासवर्ग आयोगाने आता केंद्र सरकारला पाठवलेली आहेत। या जातींमध्ये बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, पवार अशा जवळपास डांगरी, लोध, लोधा, लोधी अशा जवळपास 15 जातींचा समावेश आहे। आणि या जशी प्रक्रिया ही भारत सरकारने केलेल्या घटना दुरुस्तीनंतर जी निश्चित झाली होती त्यानुसार पहिल्यांदा राज्य सरकारांकडून किंवा कुठल्याही सरकारकडून जर शिफारस आली तर त्या शिफारसींवर केंद्रीय मागासवर्ग आयोग अभ्यास करतो आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतरच केंद्र सरकारला संबंधित यादीमध्ये बदल करण्याची मुभा असते। त्यानुसार आता केंद्रीय मागासवर्ग आयोगाने या 15 जातींची नावं क्लिअर केलेली आहेत आणि या 15 जातींना ओबीसी मध्ये समावेश करावा अशा स्वरूपाची शिफारस ही अधिकृतपणे आता केंद्र सरकारला करण्यात आली आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार भविष्यात एक नोटिफिकेशन काढून यांचा समावेश हा ओबीसी मध्ये करून घेईल। सोमेश, निवडणुका तोंडावर आहेत, या पार्श्वभूमीवर आता ही पुढची प्रक्रिया किती कालावधीत होणं अपेक्षित आहे त्याबद्दल काही कळलंय का? ही साधारणपणे प्रक्रिया अशी असते की केंद्रीय पहिल्यांदा ज्यावेळेस कुठल्याही जातीकडून अशी मागणी करण्यात येते किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून अशी मागणी करण्यात येते की या अमुक अमुक जातींना तुम्ही ओबीसींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करा, तर ओबीसींच्या आरक्षणाला पूर्वी घटनात्मक संरक्षण नव्हतं। ते भाजप सरकारच्या काळात एक घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामार्फत ते घटनात्मक संरक्षण देऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला गेलेला आहे। मग केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा हा पूर्णपणे अधिकार असतो की त्यांनी कुठलीही जात जर तुम्हाला ओबीसीच्या यादीतून काढायची असेल किंवा ओबीसीच्या यादीत टाकायची असेल तर त्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून अहवाल जावा लागतो। मग जेव्हा कुठल्याही जातीची शिफारस करण्यात येते किंवा कोणत्याही जातीने मागणी केली तर त्या संदर्भातला अभ्यास करून त्याविषयीचा अहवाल तयार करून मग त्या जाती क्लिअर करून त्या जातींची यादी ही केंद्रीय सरकारकडे शिफारस केली जाते की तुम्ही आता या जातींचा समावेश हा ओबीसीच्या यादीमध्ये करा। आणि त्यानुसार ह्या ज्या 15 जाती आहेत या प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या जाती आहेत। त्यामुळे आता शक्यता आहे की ही जी यादी आता केंद्रीय ओबीसींच्या यादीत समावेश करण्यासाठी म्हणून ओबीसी आयोगाकडून देण्यात आली आहे, त्या यादीवरती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संमती होईल आणि त्यानंतर मग या एक नोटिफिकेशन अधिसूचना निघून या 15 जातींना ओबीसीचा दर्जा मिळेल, म्हणजे ओबीसी मध्ये त्यांचा समावेश केला जाईल आणि मग या जातींना सगळे लाभ मिळतील जे जे सध्या ओबीसींना उपलब्ध आहेत किंवा विविध ओबीसींना असलेल्या आरक्षणाचा फायदा, राजकीय असेल किंवा सामाजिक शैक्षणिक आरक्षण, नोकरीमधलं आरक्षण, या सगळ्याचा फायदा या 15 जातींना मिळेल। तर या ज्या 15 जाती त्या प्रामुख्याने महाराष्ट्रातील आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही जातींचे जे उल्लेख वेगवेगळ्या स्वरूपाचे होते, उदाहरणार्थ रेवे गुजर, रेवा गुजर असा उल्लेख आहे, पोवार एक जात आहे, त्यासोबत एक पवार देखील जात आहे। तर या दोन्ही जातींना केंद्रीय ओबीसी मध्ये त्यांचा समावेश केला जाईल। आता याच्यापैकी बऱ्याचशा जाती या महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे की त्या एनटी किंवा इतर अशा स्वरूप वेगळ्या यादीमध्ये सुद्धा आहेत, परंतु मग जेव्हा त्या केंद्रीय पातळीवरती त्यांना याबाबत कुठल्याही स्वरूपाचं आरक्षण मिळत नाही, केंद्रामध्ये ते ओपन मध्ये कन्सिडर केले जातात। पण आता या सगळ्यांना केंद्रीय पातळीवर सुद्धा ओबीसींचं आरक्षण मिळेल, त्याचा फायदा मिळेल, सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील आणि राज्य पातळीवरती ते ज्या कुठल्या प्रवर्गामध्ये असतील तिथे त्यांना त्या राज्य स्तरावरती त्या प्रवर्गाचा फायदा मिळू शकेल। तर या सगळ्यांच्या बाबतीत ही मोठी अपडेट आहे की आज दुपारीच ही यादी केंद्र सरकारकडे ओबीसी आयोगाने अधिकृतपणे पाठवली आहे आणि ही यादी क्लिअर केली आहे एक प्रकारे की यांना तुम्ही ओबीसी मध्ये घ्या यासाठी म्हणून। सोमेश, आपला जर महाराष्ट्राचा विचार केला तर कोणत्या स्पेसिफिक महाराष्ट्रातल्या भागामध्ये याचा इम्पॅक्ट जास्त होऊ शकतो वगैरे असं काही सांगू शकतो आपण? नक्कीच याचा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, जसं बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर या सगळ्या जाती या उत्तर महाराष्ट्रात खानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत।
पोवार, भोयार आणि पवार या ज्या जाती आहेत या सुद्धा नाशिक, त्यानंतर मग ठाणे हा जो पट्टा आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यानंतर पंतार रेड्डी, तेलगी, तेलंगा या जाती या तशा महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो सोलापूर आणि खालचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर आणि त्या भाग जो आहे करमाळा त्या भागामध्ये या मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर डांगरी ही जात आहे, त्याच्यामध्ये लोध, लोढा आणि लोधी. आता त्याच्यात लोध आणि लोधा सुद्धा आहे आणि लोढा सुद्धा आहे. याचा अर्थ ज्या बनिया जाती आहेत महाराष्ट्रातील, किंबहुना ज्या वाणी जाती आहेत त्यांचा देखील समावेश याच्यामध्ये करण्यात आलाय. त्यानंतर रुकेकरी जाती. सोमेश, तुला मी थोडंसं थांबवतो. आता स्वतः ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण हाकेजी, महाराष्ट्रातल्या 15 जातींची ओबीसीच्या यादीकरता शिफारस करण्यात आलेली आहे. या बातमीवर आपली पहिली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया, मला कोणत्या जाती आणि त्यांचा प्रस्ताव कधी आला होता आणि स्टेट बॅकवर्ड कमिशनचं काय रिपोर्टिंग आहे याबद्दल मला तशी डिटेल माहिती नाही. पण जर काही तुम्ही त्यामधली काही उदाहरणं मला जर सांगितलीत तर मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकेल. आपले प्रतिनिधी सोमेश आपल्यासोबत आहेत. सोमेश, कोणकोणत्या जातींचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय? लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. सोमेश. लक्ष्मणजी, आपण पाहू शकतो रुकेकरी जात आहे, त्यानंतर बडगुजर, लेवे गुजर, रेवा गुजर, रेवे गुजर, त्यानंतर पोवार, पवार, भोयार या जातींचा समावेश हा तेलंगा जात आहे, तेलंगी, त्यानंतर लोढा, लोध, लोधी हे ज्या तीन उल्लेख करून 3 उच्चारांनी ज्या जातीचा उल्लेख होतो. त्यानंतर डांगरी जात जी आहे या जातींचा समावेश करण्यात यावा. कपेवार या जातीचा सुद्धा समावेश केला जावा अशा स्वरूपाची शिफारस ही महाराष्ट्र सरकारने केली होती आणि ओबीसी आयोगाने आता या 15 जाती क्लिअर केलेल्या आहेत. त्यांनी त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे शिफारस केली आहे की यांना तुम्ही ओबीसीच्या यादीमध्ये टाका म्हणून. स्टेट बॅकवर्ड कमिशनला हे सर्व इन्क्लुजनचे अधिकार आहेत. 54 प्रकरणं आमच्याकडे, मी ज्यावेळी त्या आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी 54 प्रकरणं पेंडिंग होते आणि त्याच्यावरती उपसमित्यांकडे कार्य सोपवलेलं होतं. आणि मग राज्य मागासवर्ग आयोगाच्या कमिटीमध्ये जर तसे एकमताने ठराव झाले असतील तर त्यांचं इन्क्लुजन होऊ शकतं. परंतु ती यादी आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट या सगळ्या गोष्टी इन फ्युचर जर त्या इरिलेव्हंट असतील किंवा काही शंकास्पद असतील तर त्या चॅलेंज केल्या जाऊ शकतात. याच्यावेळी पलीकडे जाऊन इन्क्लुजनचे अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचे ते अधिकार आहेत आणि तशी शिफारस जर इकडून गेली असली तर त्याचं इन्क्लुजन होऊ शकतं असं माझं मत आहे. हॅलो 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 जी, एक प्रश्न असा आहे की जर या ज्या जाती आहेत त्यांची केंद्रीय सूचीमध्ये, म्हणजे तुम्ही म्हणताय राज्य मागासवर्ग आयोगात आता यापैकी अनेक जाती या राज्यामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये आहेत असं आपल्याला दिसतं किंवा त्या ऑलरेडी राज्यात वेगवेगळे लाभ घेत आहेत, परंतु केंद्रीय पातळीवर त्या खुल्या प्रवर्गात, ओपन प्रवर्गामध्ये कन्सिडर केल्या जायच्या. त्यांना केंद्रीय पातळीवरची जी सेंट्रलची ओबीसी लिस्ट आहे त्यामध्ये टाकण्यासाठी जी शिफारस करण्यात आली आहे आणि याबाबतची मागणी महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. तुम्ही कसं पाहता? नाही, बघा, जी यादी ओबीसीच्या यादीमध्ये ज्या ज्या जाती आहेत त्या जाती केंद्राच्या पण यादीत असू शकतात. नव्यानं काही सोशल ॲफिनिटी किंवा वर्ग इकडचा तिकडचं इकडं झालेला असेल तर त्याची यादी स्टेट बॅकवर्ड कमिशन केंद्राकडं सुपूर्द करू शकतं की जेणेकरून त्या जातींना देश पातळीवरती म्हणजे सेंट्रल पातळीवरती शिक्षण, नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्याचा लाभ होऊ शकतो. लक्ष्मण हाकेजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आपली भूमिका या सगळ्याबद्दलची मांडलीत, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते ज्यांनी या सगळी माहिती दिली. सोमेश, धन्यवाद. आणि एक मोठी अपडेट, राज्य सरकारने शिफारस केलेल्या जातींचा आता ओबीसीमध्ये समावेश होणार का? कारण शिफारस केलेल्या जाती मग ओबीसीमध्ये समाविष्ट होणार का, या सगळे प्रश्न समोर येत आहेत. कारण ही यादी आता केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली. एकूण 15 जातींची ही ओबीसीच्या यादीकरता शिफारस करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.